जय महाराष्ट्र मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांचा विजय झाला आहे, तर ठाकरे गटाच्या अनिल नवगणे यांचा पराभव झाला आहे। त्यानंतर ठाण्याच्या पाचपाकाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत, तर ठाकरे गटाचे केदार दिघे पराभूत झाले आहेत। त्यानंतर नागपूर दक्षिण पूर्व मधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दणदणीत विजय झाला आहे, तर काँग्रेसचे नेते प्रफुल्ल यांचा पराभव झाला आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनील शेळके यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे, तर अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे यांचा पराभव झाला आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघात भाजपच्या गिरीश महाजन यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दिलीप खोडपे यांचा पराभव झाला आहे। त्यानंतर सिंधुदुर्गच्या कणकवली मतदारसंघात भाजपचे नितेश राणे विजयी झाले आहेत, तर ठाकरे गटाच्या संदेश पारकर यांचा पराभव झाला आहे। त्यानंतर मुंबईच्या वडाळा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या कालिदास कोळंबकर यांचा विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव पराभूत झाल्या आहेत। त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे, तर महाविकास आघाडीच्या प्रभावती गोंगरे यांचा पराभव झाला आहे। त्यानंतर मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघात भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांचा विजय झाला, तर शिवसेना ठाकरे गटाच्या बैरूलाल चौधरी यांचा पराभव झाला आहे। त्यानंतर अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघात महायुतीच्या रवी राणा यांचा विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाचे सुनील खराटे यांचा पराभव झाला आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील कोथरूड मतदारसंघात भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचा विजय झाला, तर शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे हे पराभूत झाले आहेत। त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील निफाड मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप बनकर विजयी झाले, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल कदम यांचा पराभव झाला। त्यानंतर बीडच्या परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे विजयी झाले आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा पराभव झाला आहे। त्यानंतर साताऱ्यातून भाजपचे शिवेंद्रराजे भोसले यांचा विजय झाला, तर शिवसेना ठाकरे गटाचे अनिल कदम हे पराभूत झाले आहेत। त्यानंतर पुण्याच्या कसबा पेठेतून भाजपच्या हेमंत रासने यांचा विजय झाला, तर काँग्रेसचे रवींद्र दंगेकर पराभूत झाले। त्यानंतर सांगलीच्या खानापूर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर विजयी झाले, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वैभव पाटील पराभूत झाले। त्यानंतर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे अमल महाडिक यांचा विजय झाला आहे, तर काँग्रेसचे ऋतुजार पाटील हे पराभूत झाले।